बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे श्री संत बाळूमामा पालखीची भव्य मिरवणूक। बागलाण भाविकांच्या वतीने चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं घोषणांचा पाऊस। संत श्री बाळूमामा यांचा अगाध महिमा असून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात भक्त परिवार आहे। बाळूमामांनी मानव जातीच्या कल्याणासाठी विविध लीला आपल्या अवतार कार्यात केल्या। थोर संत म्हणून बाळूमामांची मोठी कीर्ती आहे। भक्त परिवार बाळूमामांना भगवान शिवशंकरचा अवतार मानतात। मेंढपाळ धनगर परिवारात बाळूमामा यांचा जन्म कर्नाटकातील अकोट येथे झाला आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अदमापूर येथे संत श्री बाळूमामा यांची समाधी देवस्थान असून लाखो भाविक भक्त बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी समाधी स्थळी दर्शनासाठी येतात। महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात पालख्या वेगवेगळ्या भागातून मेंढ्यांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यात भ्रमण करत असतात। या पालख्यांचे स्वागत गावागावात भाविक भक्त मोठ्या उत्साहात वाजत गाजत करतात। मामांच्या पालखीची मिरवणूक काढतात। अशाच एका पालखीचे आगमन 2 दिवसांपूर्वी ब्राह्मणगाव येथे झाले। ब्राह्मणगाव ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक काढली। गावात बाळूमामांच्या पालखीचे आगमन झाल्याने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त संत बाळूमामांच्या पालखीच्या दर्शनासाठी येत आहे। या प्रसंगी उपस्थित भाविकांनी माहिती दिली। प्रसिद्धी प्रमुख न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे, बागलाण। बाळूमामाच्या नावानं चांग भलं। आम्ही या ब्राह्मणगाव नगरीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे बाळूमामाच्या पालखीचं आयोजन केलं। याच्यात सर्व ग्रामस्थांनी एकदम उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि सर्वांनी सहभागी होऊन याच्यात सहभाग घेतला। माता भगिनी, सर्व पंचकृषी निर्माण यांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला। बाळूमामाच्या नावानं चांग भलं। आपल्या बागलाण तालुक्यामध्ये बाळूमामाची पालखी ही देवळानं, रात्री सौंदानं या गावी होती। तसंच आम्ही ग्रामस्थाने पालखीचं नियोजन ब्राह्मणगावला आणायची का नाही त्या पद्धतीने आम्ही ब्राह्मणगावची मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व ग्रामस्थांनी होकारा दिला आणि त्या पद्धतीने आम्ही बाळूमामाची पालखी ही सभाने म्हणून ब्राह्मणगावला आणली। ब्राह्मणगावला आणल्यानंतर त्यांचं सोमवारी आगमन झालं आणि सोमवारी आगमन झाल्यानंतर सोमवार, मंगळवार दररोज भंडारा होतो। बाळूमामाचा भंडारा हा दुपार संध्याकाळ होतो। इथे संत बाळूमामा या पालखीचं कीर्तन ठेवलं। सोमवार, मंगळवार कीर्तन ठेवलं आणि गुरुवारी आज बुधवार या पालखीचं सर्व गावातून मिरवणूक काढण्यात आली।